असते अंजली दावानिया सध्या आमच्या सोबत आहेत। सगळ्यात गंभीर असा जो मुद्दा आता मांडायचा आहे तो आहे की एकतर सीआयडी आणि एसआयटी ची चौकशी जी होती ती संतोष देशमुख यांच्या त्या निर्घृण हत्येसाठीच्या चौकशीसाठी होती, ती काही खंडणीचा आरोप शोधण्यासाठी नव्हती। असं असताना मग सीआयडीनी वाल्मिक कराड यांची अटक काय ग्राउंड्सवर केली, खंडणीमध्ये सीआयडी होतं का, हा माझा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न म्हणजे मी जे पीसीआर ची कॉपी वाचली त्याच्यात सरळ सरळ असं लिहिलंय की वाल्मिक कराड हे बोलणार आहेत असं सांगून आवादाच्या अधिकाऱ्यांना फोन करण्यात आला होता आणि सगळीकडची तुमची काम बंद करा, 2 कोटी रुपये नाही तर तुम्ही मला द्या, जोपर्यंत देणार नाहीत आवादाचं कुठलंही काम अख्ख्या बीड जिल्ह्यात तुम्हाला सुरू करता येणार नाही असं जे म्हटलं गेलं। आणि त्या व्यतिरिक्त अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे की यापूर्वी त्यांनी लिहिलेलं मी वाचतेय, यापूर्वी दिनांक 28/5/2024 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून माझं अपहरण केलं गेलं होतं असं आवादाचा कर्मचारी म्हणतोय। म्हणजे जर हे मे मध्ये प्रकरण इतकं गंभीर झालं होतं, त्याचं अपहरण देखील केलं गेलं होतं, तर त्यावेळेस कारवाई जर झाली असती तर संतोष देशमुख यांचे प्राण कधीच गेले नसते। तर ही कारवाईची जी दिरंगाई आहे ती कोणामुळे झाली, का झाली, याच्या सगळ्या प्रश्नांची आणि ते जे अधिकारी होते ज्यांच्याकडे या तक्रारी देऊन सुद्धा कारवाई नाही गेली त्या सगळ्या त्या अधिकाऱ्यांवर, पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आणि ह्याच्यात मला असं वाटतं की हेच आपण जे म्हणतोय की यांचं सगळ्यांचं संगनमत होतं, राजकीय दबाव होता, हे सगळं स्पष्ट होतं। आणि ही जी आता बीटिंग राऊंड द बुश चाललंय ना की खंडणी वेगळी आणि हा गुन्हा वेगळा, हे बिलकुल नाहीये। हे खंडणीचे जे मागणी होती ती मे महिन्यापासून होती, एका अधिकाऱ्याचं अपहरण देखील केलं गेलं होतं आणि हे सगळं मॅटर एकच आहे। सुदर्शन घुले, चाटे, जी माणसं होती त्यांनी फक्त आणि फक्त वाल्मिक कराडाच्या सांगण्यावरनं काम केलं होतं, यात आता काहीच शंका